आम्ही मराठी ही देखील मी एक अनौपचारिक संस्था, एक व्यासपीठ मी चालू केलेलं होतं. मुंबईतल्या मराठी शाळांची अवस्था काय झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. शाळा बंद पडलेल्या आहेत किंवा असलेल्या मराठी शाळांमध्ये इंग्रजी माध्यम देखील 50% चालू केलं गेलेलं आहे. आपल्या मुलांना स्मार्ट बनवण्याच्या एक अत्यंत भंपक कल्पनेपायी आपण मराठी भाषेवर आणि मराठी शाळांवर आपण अन्याय करतो आहे, हे देखील आपण कधीही डोळे उघडून त्याच्याकडे आपण बघत नाही आहोत. माझ्या बऱ्याच मित्रांना मी विचारलं, कारण तुझी मुलं कुठच्या माध्यमात जातात, ते मला विचारतात तुझी मुलं कुठच्या शाळेत जातात. माझे दोनही मुलगे आणि माझी एक कन्या बालमोहन विद्या मंदिर मराठी माध्यमात शाळेत शिकलेली आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. काय असतं, लोकांच्या डोळ्यात बोट घालायच्या आधी आपल्या डोळ्यातलं कुसळ देखील आपल्याला दिसायला बघायला पाहिजे ना. आपण माझी मुलं मराठी माध्यमात असल्यामुळे मी आता लोकांना अधिकारपणे विचारू शकतो की बाबा तुमची मुलं कुठच्या शाळांमध्ये जात आहेत. नाही बायको म्हणाली. पुरुषांना बायकोची ढाल पुढे करायला लागते याच्यासारखं दैवदुर्विलास आणखीन कुठचा. माझ्या बायकोने सांगितलं मुलाच पाठ. आणि मी बघितलं तर मी युरोपमध्ये फिरलो. आता कॉम्प्युटर्सच्या जगामध्ये हल्ली बरेचसे लोक आता इंग्रजी शिकायला लागलेले. इंग्रजीचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. जसा कॉलराचा प्रादुर्भाव व्हायचा तसा इंग्रजीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. इंग्रजी शिका ना तुम्ही. लोकांना टिळक म्हणाले लर्निंग इंग्लिश इज ड्रिंकिंग टायगर्स मिल्क. काही हरकत नाही. संपर्क भाषा एक जागतिक भाषा म्हणून, पण तुम्ही तुमच्या मातृभाषेचा अपमान करता. त्या मराठी शाळा बंद पडू नये, मराठी संस्कृती नष्ट होऊ नये या एका कल्पनेने माझ्यासारखे काही झपाटलेले लोक, आता मी एकत्र आता मी तरुणच स्वतःला म्हणून घेणार नाही, तरी माझे बरेच मित्र माझे टिंगल का होईना म्हणून म्हणतात अरे तू तर अजून तरुण आहेस. पण आम्ही काही झपाटलेले त्यावेळेला आम्ही खरंच तरुण होतो, 30-35 होतो. तेव्हा आम्ही मराठी या संस्थेचं मी तेव्हा मुहूर्तमेढ तेव्हा केली. खूप मोठा सोहळा होता यशवंत नाट्य मंदिरमध्ये. मोठे मराठीतले प्रसिद्ध लेखक नाटककार वगैरे असं पण त्याच्यामध्ये आलेले होते आणि तो चालू झालं होतं. पण नंतर बाकीचं माझं व्यवधान वाढत गेलं. इतरांनी देखील आपल्या मुलांना स्मार्ट करण्यामध्ये जास्त रस दाखवल्यामुळे शेवटी आम्ही मराठी देखील मला तात्पुरतं त्या ठिकाणी गुंडाळायला लागलं होतं. आता येत्या वर्षापासून आम्ही 2025पासून आम्ही मराठी पुन्हा अभिमानाने आम्ही चालू करतो. कारण तर बऱ्याचशा तरुण मंडळीला मराठी भाषेवर किती अन्याय झाला हे आता कळायला लागलं आहे. जागतिक भाषातज्ञांनी सांगितलं आहे की कुठचाही विषय तुम्हाला त्याचं आकलन चांगलं व्हायचं असेल तर मातृभाषेत तो विषय जर शिकवला गेला तो विषय तुम्हाला जास्त चांगला कळतो. हे फक्त इतर भाषांच्या बाबतीत त्या भाषांचे अभिमानी ते मान्य करून आपल्या मुलांना त्या माध्यमामध्ये आपल्या मुलांना घालतात. आपल्या मराठी माणसांनी कुठे शेण खाल्ले मला काही कळत नाही आहे. उठला ह्या कॉन्व्हेंटमध्ये त्या कॉन्व्हेंटमध्ये, ह्या इंग्लिश माध्यमामध्ये त्या इंग्लिश माध्यमामध्ये, हे चुकीचं नाही आहे का. आणि त्याच्यामध्ये माझा एक खूप मोठा राजकीय लहानपणचा मित्र आहे. त्याची मुलं स्कॉटिश ऑर्फनेज स्कूलमध्ये गेली. ती शाळा चांगली आहे वाईट आहे त्याच्याशी माझं काही नाही. मी बालमोहनचा विद्यार्थी आहे. तेव्हा मी त्याला विचारलं काय रे म्हटलं तुझी मुलं अनाथ कधीपासून झाली. म्हटलं त्याला काय कळलं नाही रे. काय म्हणतो काय विचारतेस तू. म्हटलं तुझी मुलं तर अनाथाला शिकायला जातात. तू आहेस ना धडधाकट जिवंत आहेस ना. काय रे संजय असं काय. कारण ते स्कॉटिश स्कूल हे हल्ली झालेलं नाव आहे. जेव्हा स्कॉटिश शाळा जेव्हा चालू झालेल्या होत्या त्या शाळेचं नाव तेव्हा स्कॉटिश ऑर्फनेज स्कूल होतं. कारण तेव्हा मुंबईचा परिसर केवढा होता. माहीम हे मुंबई बेटाचा शेवटचा भाग होता. त्या ठिकाणी कोळी आणखी स्थानिक लोक यांचीच वस्ती होती, बेटं होती. तेव्हा त्या ठिकाणी एक आलेलं स्कॉटिश मिशन त्यांनी अनाथ मुलांसाठी जी काय चालू केलेली शाळा म्हणून स्कॉटिश ऑर्फनेज स्कूल त्यांनी चालू केलं होतं. आता हल्ली त्या अनाथालयातल्या शाळेमध्ये घालायला प्रत्येक मोठ्या दंडांची मुलं त्या शाळेमध्ये घातली जातात. आणि काहीही कारण नसताना चाराण्याचं मुर्गी आणि बाराण्याचा मसाला तेच शिक्षण तुम्हाला त्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून घेणं तुम्हाला लाखो रुपये त्याच्यासाठी मोजायला लागतात. आणि ते देखील ॲट व्हॉट कॉस्ट, कशाच्या जीवावर. तर आपल्या मातृभाषेची गळचेपी करून असा हा मी जे काही जाज्वल्य किंवा बंडखोर वगैरे असा जो मी बडबड्या भिड्या आहे तो मी हा आहे. नमस्कार.